वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। सामान घेऊन आली। दूध घेऊन आली। ही बनवत आहे पालकची भाजी, दाल पालक। आता चालले मग चपात्या करायचं काम आणि लवकर आता मी चपात्या करते। भाजी झाली आहे माझी आणि पाणी आता गरम करायला ठेवलेलं आहे मी। बस आता लगेच काम झालं की मी लगेच रेडी होणार। आणि मी बनवले आज दाल पालक, राईस आणि रोटी, चपात्या। सो माझं आता सगळं काम झालेलं आहे। टिफिन पॅक केली, आता मी निघते। बाय आयशू, बाय नानू। नाश्ता करून घ्या आणि जेवण बनवले, पालकची भाजी खाऊन घे दुपारी आणि क्लासेसला जा आज। आणि आता मी स्टेशनवर उतरली आहे आणि चालली आहे। खूप ऊन आहे, ऊन। भाजी, हाँ एक ही बाल लो, इधर पकड़ो ऐसे फिंगर में। हाँ धीरे धीरे ऐसे स्ट्रेच करो बालों को, धीरे 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 लेके जाओ और फिर छोड़ो धीरे धीरे। हाँ वापस, और फिर देखना वो स्प्रिंग होगा, मतलब प्रोसेस हो गया। हाँ देखो हो गया। हाँ देखो बालों को स्प्रिंग हो गया, बाल ऐसा लेना चाहिए। दिख रहा है? नहीं छोड़ो ना, छोड़ो। हाँ छोड़ो, लूज रखो। स्प्रिंग होगा ना मतलब प्रोसेस हो गया। बताती हूँ मैं। ऐसे पकड़ो इसमें, दिखाती, वीडियो आना चाहिए। स्प्रिंग करते हुए ये बाल लिया आपने, सिंगल बाल लेना है आपको। ऐसा करना है, इसको ऐसे करके जगह पे छोड़ना है, टाइट पकड़ के। मतलब ये बाल देख रहे हो स्प्रिंग हो गया, मतलब ये बाल प्रोसेस हो गया। अभी आप वॉश कीजिए। आणि अब्रॉड वर माझा भाऊ आणि आयशू गेली होती आईकडे आणि माझा भाऊ आला स्पेनवरून। त्याने परफ्यूम आणि बॅग आणली माझ्यासाठी, इतकी छान मस्त अप्रतिम। आणि मला परफ्युम्स खूप आवडतात, मी खूप शौकीन आहे परफ्युमचं। लक्झरी परफ्यूम, बॅग, सँडल, कपडे, खूप 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 शौकीन आहे। हा काय नाही, मी शूट करायला गेली आणि स्लोमो मध्ये ते शूट झालं ते, आणि मी अशी हळूहळू हळूहळू बोलते मी। आणि आज ना दिवसभर आज जास्त क्लायंट्स होते, सो थोडंसं थकायला नाही झाले मला। तसं झोप नाही होते माझी पूर्ण। आणि काय नाही, नॅनोप्लास्टियाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। मला लास्ट टाइम कमेंट आलं होतं की नॅनोप्लास्टियाचं मी तुम्हाला डिफरंट सांगणार आहे, बोटॉक्स आणि नॅनोप्लास्टियाबद्दल। तर बेस्ट आहे की तुम्ही बोटॉक्स करा,
नॅनोप्लास्टी यापेक्षा बेस्ट आहे. बोटॉक्स तुमच्या हेअरला रिपेअर करतं. तुम्हाला ते मी नंतर एक्सप्लेन करते. हॅलो गाईज, आणि आता मी ना फॉक्सटेलचं नायकावरून प्रोडक्ट ऑर्डर केले होते. सो मी आता क्लेन्झिंग केलं आणि व्हायटमिन सी सिरम लावलं आणि मॉइश्चरायझर लावलं आहे नाईट रुटीनसाठी. सो माझं जे पहिल्याचं सिरम होतं ते संपलं होतं. सो मी हे ट्राय करते. खूप छान प्रोडक्ट आहे फॉक्सटेलचं, तुम्हीसुद्धा बाय करा. आणि आता मी झोपते. गुड नाईट. आणि आयशू आता मोबाईल बघते, कार्टून. आता तिला पण बोलली झोप लवकर, तिला खायचं उद्या चिकन सँडविच. तर तिची फरमाईश आहे चिकन सँडविच बनव. तर मी तिला बोलली फ्रायडे उद्या आयशू नॉनव्हेज नाही खायचं. पण ती ऐकत नाही. तिला मी मना केलं आहे की फ्रायडेला नॉनव्हेज नको खाऊ. पण ती बोलली उद्याच्या दिवस त्या दिवशी का बनवलंस, तिला आवडलं खूप. तर उद्या तिला मी बोलली तूच सकाळी उठ 9 वाजता आणि जाऊन घेऊन ये, का मला जॉबला जायचं तर मला वेळ नाही मिळणार चिकन आणायला. तर तू पहिलं जा सकाळी लवकर उठ आणि घेऊन ये. तर ती बोलली मला लवकर उठव मम्मी. सो ती आता उठणे उद्या सकाळी. आणि आता मी झोपते. गुड नाईट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता मी उठली आहे. आणि रात्री आयशू बोलली होती की मला चिकन सँडविच खायचं आहे. तर आत्ता उठली ती. वाजले किती 11:15 10:30 ती काहीतरी उठली. आणि तिला बोलली मी मला जायचं आता, आजच्या दिवस स्किप कर, नको खाऊ. पण ती ऐकत नाही आहे, तिला खायचंच आहे आज चिकन. मी बोलली फ्रायडे आज नको खाऊ. आणि तिला मी मना केलं की फ्रायडेला चिकन नको खात जाऊ. तर ती गेली खाली चिकन आणायला वगैरे. आणि आता मला बोलते मला चिकनचं कालवण पण बनवून दे. मी बोलली मला उशीर होईल जायला, पण ती ऐकत नाही आहे. आणि ती गेली आता मला आज थोडासा उशीर होईल. आणि ती उठली. आम्ही दोघींनी नाश्ता वगैरे केला. आधी ती अजून झोपली आतमध्ये. आता मला समजत नाही आहे आणि मी आता बनवते. मला जायला उशीर होतो. आयशू गेली होती चिकन आणायला. आयशू चिकन घेऊन आली आता. आणि मग तिला मी थोडंसं कट करून देते. आणि तिला बोलली आता तू बनव सँडविच, त्या दिवशी मी बनवलेलं ना तुला माहिती आहे. आता मग मला उशीर होईल म्हणून तिला आता मी जसं पीसेस कट करते. आणि मग थोडेसे जे बोनलेस आहेत ते कापते. आणि बाकीचे थोडेसे ठेवलेत. मी बोलली रात्री आल्यावरती तुला बनवून दे. आणि तिला मना केलं आज फ्रायडे, लास्ट फ्रायडेला तू खाशील चिकन, ह्याच्यानंतर फ्रायडेला कधी चिकन नाही खाणार असतो. ती बोलली हो. हे बंद केलं ना बघ, जळालं ते. हां. आणि आयशू चिकनसाठी खूप हे आहे, चिकन हवं तिला. आयशू आणि मोनूला रोज तुम्ही चिकन दिलं ना तर रोज खातील बघा. त्या दिवशी एक दिवस मी चिकन सँडविच काय बनवून दिलं, त्यांना चट लागली तोंडाला. आता तीच पाठी लागली. आता फक्त हे कापून देणार आहे मी तिला. आणि मी जाणार फ्रेश व्हायला. आणि ती आता बनवेल. मीच कापते. कापशील असं कट करशील छोटे 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 एकदम असं ना बारीक त्याला स्मॅश करायचं. नंतर मग कापल्याचे असं 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 करा. ठीक आहे. हा मी तुला फक्त बोनलेस काढून देते. थोडंसं बोनलेस नाही घेऊन आली. हे तुला मी रात्री फ्राय करून देते असं. ठीक आहे. आणि आता आयशू हे कापते. मी चालली. आयशूला मी बोलली हे मिक्सर मध्ये ना तिला ग्राइंड करून देते, म्हणजे एकदम बारीक हलकं करते आणि मग देते तुला. केलं ना. आणि आता आयशू बनवते चिकन सँडविच. मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालेलं आहे. आता हे फिंगरने काढणं असं हाताने सगळं. हा काढ पटपट. असंच होतं आम्हाला पण. ए बाबा अगं बस आणि काम कर. तू कधीच्या काही करते ते शहाणपणा करून दाखवते. आणि मी काढते ते इथं 10 तास लावत बसशील. अरे मग मला थोडी लेट चाललाय. जा तू कर. उगाच फोन घेऊन उभी आहे इकडे. सगळंच घ्यायचे की काय व्हिडिओ शूट. माझं पाणी गरम होतं. तुझ्यासाठी ठेवलं, तुझ्यासाठी आणलं आयशूसाठी. हा माझा आयशू छोटी. हे भगवान, काय माहिती काय चाललंय या घरात. कामाला जायला लेट होते तरी हा टाइमपास करू शकतात लोक. आयशू साठी देते मी तर बाबा कधी असं नाही करू शकत. सकाळ सकाळ उठून लेट होतोय तरी पण. मग अशाच मोठे झाले का तुम्ही खाऊन. अरे मी माझं बोलते भाई. मग झालं तुमच्या पोरांचं काय होईल काय माहिती, देव सांगू. गॅस खराब करू नको. माझा चम्मच ठेव त्याच्यावरती. असं करायचं. हिना फक्त खायला दे. चम्मच गॅसवर ठेवू नको. एक प्लेट घेऊन त्यात ठेव ना. तिथं तिथं ठेवशील घाण. मी गॅस 10 वेळा घातलाय सकाळपासून. ऍक्च्युली आता मेयोनीज नव्हतं मिक्सर मध्ये पिसायला पाहिजे. मेयोनीज टाकलं याच्यामध्ये म्हणून त्याचं ना एकदम स्टिकी झालंय. ठीक आहे. अमूल बटर टाकणार ना चिटके ह्याला साईड काढते.
अरे नको ना घेऊ यार. थोबडा आहे थोबडा आहे. तुला ना घेऊन नंतर टाकाय आता लक्षात ठेवा. सगळे पागल याच घरात आहेत गाईस. सब पागल इधर ही भरे पडे हैं. बॉब कट कर दूं क्या? मेरा फोड़वा फोड़ी फोड़ी. तू रेडी हो. लय उशीर झाला, लय उशीर झाला. बघा आयुषूने केलं, आता ती बारीक चॉप करते याला. असं लय उशीर झाला होईल वैशू. एक चाकू ठेव साईडला, एक चाकू साईडला ठेव, एका चाकूनीच कर तर ते होईल पटकन. हा असं नाही, असं 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 कर. तर मोठा चाकू ना घेऊन येते मी एक. आयुषूचं बघा काय चाललंय, चॉप करायचं. बारीक कर, शॉर्माच बनवला तिने तर. चल मी चालली, बाय बाबू. किशी दे मम्मा. ह्याच्यानी पण होतंय. चल बाय. बारीक एकदम कट कर. उशीर झाला आज खूपच. आणि ट्रेन आज खूप लेट होती आणि खूप क्राऊड होती, इतकी क्राऊड होती ट्रेनमध्ये आणि इतक्या उशिरा असं. आणि सर्व कलर ट्यूब एकदम क्लीन करून ठेवले, सगळे कलर घाण करून ठेवलेले हे लोकांनी. ते सगळं क्लीन करून ठेवले मी. हा डब्बा एवढा सगळा घासून काढला, हे सगळं घासून काढलं, सगळं घाण करून ठेवलं होतं या लोकांनी. सो आता जस्ट मी फ्री झाली, कलर वगैरे केला. आल्यावरच एक ट्रेनर आला होता तो ट्युटॅनिकचा. सो आता जस्ट मी फ्री झाली. थोडं असं शेका ना. आणि आता मी करते हेअर वॉश. थोडंसं मी ऑइल ॲप्लिकेशन केलं आणि थोडासा मसाज केला आहे आणि आता हेअर वॉश. देखो ना मैं कलर तो हम तुम्हारा कर देंगे, तुम्हारा बोटॉक्स कर देंगे, पर तुमको वैसे मेंटेन भी तो रखना है. हैरी चाहिए. हाँ बाल फिर काटना मत नहीं. तो काटना थोड़ा करने का बालों को नीचे से 3 मंथ में एक बार. हाँ 3 मंथ में एक बार थोड़ा सा कट करोगे ना तो हेल्दी भी लगेंगे हेयर. ये देखो रिहाना, सेकेंड कॉपी रिहाना. अपन के पास बहुत दिमाग है भाई. सो मी जेव्हा पण हेअर वॉश करते ना तेव्हा खूप छान एकदम फ्रेश वाटतं मला आणि माझा फेस पण खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो. सो तुम्ही बघू शकता. तो मेरा मिलेगा तो तेरा भी मिलेगा क्या? मेरे अकेली का मिलने वाला है? ऐसे कैसे? मैं क्या लाडली हूँ उनकी? मुझे मिलेगा तो तेरे को भी देंगे, वो सबको देंगे. मिल जाएगा. मैंने बोला तो है आज कल देंगे वो. सो लास्ट टाइम मला एक क्वेश्चन आलं होतं, कमेंट आलं होतं ह्याच्या रिलेटेड. ॲक्च्युली मला खूप काही कमेंट्स येतात. तर मला कोणी विचारलं होतं की नॅनोप्लास्टिया मी करू शकते का? तर हे त्यांच्यासाठी आहे. हे नॅनोप्लास्टिया जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलला तुमचे हेअर जर डॅमेज झाले असतील तर तुम्ही नॅनोप्लास्टिया करू शकता, जेणेकरून तुमच्या केसांमध्ये ते रिपेअर करणार आणि एकदम डीपली नरिशमेंट करणार तुमच्या केस. ते ऑर्गॅनिक ॲसिड आणि अमिनो ॲसिड्स आहे जे तुमच्या केसांमध्ये रिस्टोर केलं जातं, जेणेकरून तुमचे हेअर रिपेअर होणार. आणि बोटॉक्सपेक्षा ह्याची लास्टिंग जी आहे ती थोडी जास्त आहे. जसं तुम्ही 4 to 5 मंथ ते लास्टिंग होणार तुमच्या हेअरमध्ये. पण तुम्हाला होम केअर जास्त करण्याची गरज आहे. मला होम केअर प्रॉपर करायचं आहे,
जेणेकरून तुमची हेअरची जी ट्रीटमेंट आहे ती अजून लास्टिंग होईल. तर हे ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्ही होम केअर किती स्ट्रॉंग करता. जेवढं चांगलं स्ट्रॉंग होम केअर तुम्ही कराल तेवढी तुमची हेअरची लास्टिंग जास्त होईल. हेअर बोटॉक्स ज्यांनी करायचं त्यांचे खूप म्हणजे स्ट्रेट आहे, त्यांचे पण फ्रीज आहे आणि खूप ड्राय आहे, जेणेकरून ह्या ट्रीटमेंट नंतर त्याचे ड्रायनेस आणि फ्रीझीनेस कंट्रोल करतो आणि तुम्हाला मॅनेजेबल लुक देईल तुमच्या हेअरला. जे आहे जे तुमच्या हेअर म्हणजे जसं पोरस हेअर आहे, केमिकल वर्क केलेलं आहे, तर तो ते तुमच्या केसांना रिपेअर सुद्धा करेल आणि फुलर स्ट्रॉंगर अँड थिकर तुम्हाला तो लुक दे. फ्रीज आहे, फक्त तुम्हाला तो मॅनेजेबल लुक हवा आहे तर तुम्ही बोटॉक्समध्ये जावा. सो ते जास्त बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट ऑप्शन आहे नॅनोप्लास्टी यापेक्षा तुम्ही हेअर बोटॉक्स विचारलं होता, हे त्यांच्यासाठी आहे. सो तुम्ही पण कधी विचार करत असाल की मला माझ्या हेअरमध्ये बोटॉक्स करायचा आहे या नॅनोप्लास्टी, जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या हेअरला बोटॉक्स करू शकता. नॅनोप्लास्टी यापेक्षा मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही हेअर बोटॉक्सच करा. आणि ते कसं फॉर्मलडिहायड्रेट फ्री आहे असतं प्रोडक्ट. सो तुमच्या हेअरला डॅमेज नाही करत आणि हे प्रोटीन ट्रीटमेंट आहे, केमिकल ट्रीटमेंट नाही आहे. सो तुम्ही स्मूथनिंगमध्ये केमिकलमध्ये नका जाऊ, तर हेअर बोटॉक्स करा. जे प्रोटीन ट्रीटमेंट आहे तुमच्या केसांना तुमच्या केसांचं ड्रायनेस फ्रीझीनेस कंट्रोल करतं आणि तुम्हाला मॅनेजेबल लुक देतो, जेणेकरून तुमचे हेअर जे आहे थोडेसे हेल्दीसुद्धा वाटतात आणि फुलर वाटतील. जे पण तुमचे पोरस हेअर आहे, केमिकल ट्रीटमेंट तुमचे हेअर जे पोरस होतात, डॅमेज होतात कलरमुळे या स्मूथनिंग केमिकल केल्यामुळे, खूप पूर्वीचे जो तुमचं केमिकल असेल डॅमेज झाले असेल त्याने, सो हे तुमच्या केसांना रिपेअर करतं. तर मी सांगेन तुम्ही अवॉइड करा स्मूथनिंग केमिकल वगैरे जे आहे ते अवॉइड करा आणि हेअर बोटॉक्स तुम्ही करू शकता. हेअर ट्रिमिंग करायची आहे, 3 महिन्याने करायची आहे ट्रिमिंग, ॲटलिस्ट 1/2 इंच तरी तुम्ही ट्रिम करू शकता. आणि जर तुमचे हेअर इथून खूप फ्लॅट वाटत असेल किंवा व्हॉल्यूम कमी असेल तर तुम्ही इथे टॉप सेक्शनला थोडेसे लेयर्स ॲड करा. जे पण तुमचे हेअर स्टायलिस्ट असतील क्राऊन सेक्शनमध्ये त्यांना सांगा थोडेसे लेयर्स ॲड करा, जेणेकरून तुमच्या हेअरमध्ये मस्त व्हॉल्यूम येईल. आणि इथून तुम्ही थोडेसे फ्लिक्स ॲड करा. अगं जर तुम्हाला फ्लिक्स छोटे नसेल हवे असेल तर तुम्ही लॉंग ठेवा, पण तुम्ही थोडेसे इथपर्यंत त्याला कट करा, जेणेकरून इथे मस्त असा व्हॉल्यूम येईल आणि तुमचा लुक इन्हान्स होईल आणि तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि छान वाटेल. ज्यांचे हेअर खूप कर्ली असतील त्यांनी जास्त लेयर्स नका करू. शक्यतो तुम्ही तुमची हेअरची लेंथ जी आहे ती मेंटेन ठेवा. जर तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर इथून करा, पण जास्त लेयर्स वरपर्यंत नका करू, जेणेकरून जास्त जर तुम्ही लेयर्स केले तर तुमचे जे कर्ल्स पॅटर्न आहे ते अजून वरती जाणार आणि ते फ्रीज आउट वाटणार आणि व्हॉल्यूम वाटणार, असे अजून फ्रीज आउट वाटेल लेयर्स केल्यामुळे. तो शक्यतो फक्त बॉटम एरियामध्येच तुम्ही लेअर क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हेअरस्टायलिस्टला सांगा की फक्त बॉटम एरियामध्येच मला लेयर्स कट करा आणि इथून तुम्ही थोडेफार कट करू शकता, पण जास्त वर लेयर्स करू नका. जर शॉर्ट आहेत तर तुम्ही थोडेफार करू शकता, पण लॉंग या मिड बॅक असेल तर शक्यतो तुम्ही अवॉइड करा लेयर्स. एकदम बॉटम एरियामध्ये लेयर्स क्रिएट करायला सांगा तुमच्या हेअरस्टायलिस्टला, जेणेकरून तुमचे कर्ल्स चांगले मेंटेन वाटतील. आणि कर्लसाठी तुम्ही कर्लचे प्रोडक्ट यूज करा, शॅम्पू, कंडिशनर आणि लिव्ह इन मास्क येतो. हेअर कर्ल्स पॅटर्न, तुमचं जे कर्लचं पॅटर्न आहे ते मेंटेन करण्यासाठी बाजारामध्ये खूप काही कर्लचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहे, जेणेकरून तुमचे कर्ल जे आहे ते मेंटेन करू शकता. या तुम्ही डिफ्युजर यूज करू शकता. यामध्ये क्रीमचं जेल तुम्ही अप्लाय करून जस्ट तुम्हाला ते स्क्रंच करायचं आहे, जेणेकरून तुमचे कर्ल्स एकदम मॉइश्चराईज हायड्रेट वाटतील आणि ते फ्रीज आउट नाही वाटणार. तर तुम्ही थोडंसं असं प्रयत्न करा की तुम्ही ते शॅम्पू कंडिशनर वेगळे घ्या कर्लचे आणि स्वतःला ब्युटिफुल बनवा. कोणाला हेअर कलर करायचं असेल तर मी सांगेन गर्ल्स कलर करा केसांना. केस डॅमेज नाही होत कलरने. तुम्ही बघू शकता माझ्या हेअरमध्ये किती ॲश ब्लॉन्ड आहे आणि मी खूप वर्षापासून कलर करते. माझे हेअर म्हणजे तुम्ही केअर करायचे आहे तुम्हाला, तुमचे हेअर डॅमेज नाही होणार. प्रॉपर शॅम्पू कंडिशनर मास्क तुम्ही यूज केला तर तुम्ही कलर करा, जेणेकरून तुमचा लुक खूप छान वाटेल, तुमचा लुक चेंज होईल आणि तुम्ही ब्युटिफुल. मी कलर करा. जर तुम्हाला भीती वाटत असेल की कलर करू मला सूट करेल की नाही, खूप जणांचा हा क्वेश्चन असतो आणि असा विचार करतात मुली की मी कलर केला की मला चांगला दिसेल की नाही, मग मी कशी वाटेल किंवा मग मी ते मला हेअर कट करावं लागेल, असं काही नाही आहे. जर तुम्हाला कलर तुम्ही पाहिजे तर 1 पॅस्ट्रेस करून बघा की तो कलर कसा वाटेल तुम्हाला वगैरे, त्याच्यानंतर हवं तर तुम्ही कलर करू शकता. तर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही इथून कलर नका करू, रूट्सपासून या क्राऊन सेक्शनपासून हायलाइट्स वगैरे तुम्ही इथून स्टार्ट करू शकता. लाईक बालियाज टेक्निक तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला तो इथून मस्त फॉल मिळेल कलरचा
सो तुम्ही करू शकता ते. तर मी सांगेन तुम्ही कलर करा, केस खराब नाही होत, तुमचा लुक इन्हान्स होईल, तुमचा लुक चेंज होईल आणि तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येईल. तुम्ही खरंच मी सांगेन तुम्ही कलर करा. नंतर मी घाबरता किंवा काय असं वाटत असेल की मी कशी वाटेल या कलरमध्ये, चांगला वाटेल की नाही, तर तुम्ही सॉफ्ट कलरमध्ये जावा, लाईक चॉकलेट ब्राऊन, सॉफ्ट कॅरमल, असं सॉफ्ट बालियाज करा. त्याच्यामध्ये हायलाइट्स नका करू, जेणेकरून कोणाकोणाला जेणेकरून सॉफ्ट केलं ना तर तुमच्या हेअरमध्ये ते मस्त ब्लेंड होईल. तुमचे जे नॅचरल कलर असेल केसांचा, जो तुमच्या केसांचा बेस कलर असेल त्याच्यामध्ये कॅरमल ब्राऊन वगैरे ना ब्लेंड होतो आणि खूप छान वाटतो. सो तुम्ही सॉफ्ट ब्राऊन कॅरमल करू शकता. जे तुम्हाला ब्लॉन्ड मध्ये नसेल जायचं असेल तर सगळ्या रुटीन सुद्धा चेंज करा. तुम्ही नाईटला झोपताना तुम्ही क्रीम, मॉइश्चरायझर जे पण तुम्ही यूज करत असाल, तुम्ही सिरम वगैरे यूज करत असाल किंवा कुठलं मॉइश्चरायझर यूज करत असाल तर नाईटला फेस वॉश करून झोपा, जेणेकरून रात्रमध्ये जी रात्र असते आपण झोपतो त्याच्यामध्ये आपल्या फेसला ते वर्क करतं आणि ते रात्री झोपतानाच खूप छान काम करतं आपल्या स्किनवरती. तुम्ही सकाळी बघा तुमची स्किन खूप बेटर होईल. तर तुम्ही शक्यतो करण्याचा प्रयत्न करा की रात्री झोपताना क्रीम लावून झोपा, मॉइश्चरायझर, सकाळी तुमची स्किन मस्त वाटेल. आणि तुम्ही हे ॲटलिस्ट मी म्हणेन 21 डेचं चॅलेंज घ्या आणि स्वतःच्या स्किनमध्ये चेंजेस बघा. तुम्ही दररोज रात्री फेस वॉश करा, विटॅमिन सी सिरम लावा आणि मॉइश्चरायझर जे पण तुम्ही यूज करत असाल ते लावा आणि मग झोपा. तुम्ही बघा सकाळी तर तुमची स्किन खूप हेल्दी वाटेल. आणि आता मी जस्ट एंटर केलं आहे. मी पण आता आले ना, आयशू पण आत्ताच आली जस्ट. आयशूनी इयरिंग घेतलेत आणि आयशू माझी बारीक झाली आहे, ट्रॅव्हल करून बारीक झाली आयशू एकदम. मी असं बोलते की कधी 2 महिने होते आणि संपेल, मग आयशू मस्तपैकी घरामध्ये जरा राहील, नाही तर ट्रॅव्हलिंग करून तिचं तोंड एवढंसं झालंय. पहिला असा गोलगप्पा होता, आता बारीक झाली आयशू ट्रॅव्हल करून करून. आणि कोणालाही हेअर एक्सटेन्शन, ओरिजिनल हेअरचं एक्सटेन्शन हवं असेल तर मला DM करा, मी तुम्हाला ते देईन. ओरिजिनल हेअर एक्सटेन्शन जे कोणाला हवं असेल, या इथे पॅच सिंगल पॅचेस पण अवेलेबल आहेत. कोणाला हवे असतील तर DM मी प्लीज. चला मग आता बनवूया. आणि मी आता घरी आले, आयशू पण आली आहे, अदिती नाही आहे, मी आणि आयशू आहे. आणि आज मी मस्त हेअर वॉश केला आहे. एक ट्रीटमेंट होती नवीन जी हेअर स्ट्रेंथनिंगसाठी होती, सो मी ती अप्लाय केली आणि छान असा ब्लो ड्राय केला मी स्वतः. आणि नायगावला आल्यापासून माझा खूप हेअरफॉल होतो इथे वॉटर चेंज झाल्यामुळे. सो विचार करते मी की हेअर पॅचेस बघितलेत मी, जसं बाहेर इव्हेंट आहे या कधी काय पार्टी असेल, पार्टीला तर मी जात नाही, जर कधी असं झालं की मला कुठे बाहेर जायचं आहे, सो मी विचार केला की मी हेअर पॅचेस घेईन 2. आणि मला इथे थोडंसं कमी वाटतं आहे, सो इथे मी ते क्लिप ऑन करेल. आणि इथे थोडंसं मला डेन्सिटी कमी वाटते, इथे कॅन सी इथे थोडंसं स्कॅल्प माझा दिसून येतोय. सो मी ते एक पॅच इथे लावेल दोन्ही साईडला, जेणेकरून थोडंसं डेन्सिटी वाटेल आणि व्हॉल्यूम वाटेल माझी हेअर. सो तुम्हाला ओरिजिनल हेअरचं एक्सटेन्शन हवं असेल तर मला DM करा. सो मी तुम्हाला दाखवू शकते त्याचे कलेक्शन्स वगैरे. आणि मी आता आयशू आहे घरी आणि मी आता बनवत आहे बिर्याणी बनवते, पुलाव, चिकन पुलाव, लाईक बिर्याणी नाही, चिकन पुलाव. चिकन पुलाव बनवते आयशूला आणि मला, माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी. मग आयशू माझ्यासारखी दिसते का? नाही ना, आयशू माझ्यासारखी नाही दिसत आहे ना. शी इज नॉट लुक लाईक मी. She doesn't look like me. Oh, she doesn't look like me. सो मी आता बनवते चिकन पुलाव. चिकन सकाळी आयशू घेऊन आली होती, ते थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं होतं, बाकी तिने चिकन सँडविच बनवलं होतं आणि आता मी तिच्यासाठी चिकन पुलाव बनवते. सो मी माझी हे एवढे मस्त शायनिंग ब्लो ड्राय वाले हेअर वरती टाय करणार आहे. असं कसं झालं ग? आईस झाले त्याचं पूर्ण. गरम पाणी ठेव ना. सो आता मी ह्याला रबर नाही लावू शकत, जर रबर लावलं तर ह्याला इथं तर असं काय curve केलंयस येईल. तू केसांना? काय केलंय? ब्लो ड्राय म्हणून मी पण केस नाही बांधत, स्ट्रेटनिंग केलं म्हणून जर मग मी आता मी जर रबर जर लावला ना तर इथे असं कर्व येईल आणि ते चांगलं नाही वाटणार, म्हणून मी त्याला आता क्लिप ऑन करते, काहीतरी करते. असे टर्न केले तर ते आता माझे राऊंड होतील. तर विचार करते काय करू या केसांची, माझी केस अशीच मेंटेन राहतील. सो मी त्याला आता मी ट्विस्ट नाही करणार आहे ना, मी त्याला टाईट काढी लावणार आहे. सो
माझ्या बॅगेलाच असतो, जो माझा हँडबॅगला माझी जे हँडल असते मी त्याला हा क्लिप लावून ठेवलेला असतो. आणि एक रबर बँड माझ्या हाताला नेहमी असतो, जो कधी पण काय असेल तर लगेच हेअर वर केलं की मी टाय करू शकते. पण हे नेहमी तुम्ही पण ठेवा, अवेलेबल असले पाहिजे तुमच्याजवळ. तर मी टाय नाही करत आहे, जस्ट असं करून क्लिप करते, जेणेकरून माझे हेअर असे फ्रीज नाही वाटले पाहिजे, कर्व नाही आले पाहिजे आणि ते मेंटेन राहिले पाहिजे उद्यापर्यंत, मॉर्निंगपर्यंत. सो आता आपण बनवूया पुलाव. आणि उद्यासाठी मी ही मेथीची भाजी आणलेत, चणे आणलेत आणि हे कॉर्न आणलेत बॉईल करून खायला, जेणेकरून एनर्जी आणि प्रोटीन मिळेल धावपळ करायला लाईफमध्ये. तू आयशूने मी उचलते. आणि मी फ्लॉवर सुद्धा आणलाय, खूप दिवस झाला खाल्ला नाहीये आयशूनी. सो आयशू मी खूप छान फ्लॉवरची भाजी बनवते आहे ना आयशू, टेस्टी. त्यामध्ये मी पाणी नाही टाकायचं, जस्ट स्टीमनेच ती मस्त टेस्ट. आणि मी आता वाटते मसाला. अदिती आली, अदिती आली. आता ऐका तिचे बोल बच्चे. झालं रे बे. काय झालं? मी काय बोललीच नाही, मी फक्त बोलले की मला नको बोलू, मला नको बोलू. नीट बोलली ना तिच्याशी. नाही नीट बोलली. उगाच साध्या attitude येड्या लोकांसाठी दाखवते. कशी वाटते हा मग फनी वाटलं, हसली, त्याच्यात काय झालं एवढं तुला? आयशू तुझ्यासाठी काहीतरी आणले मी. काय डोळे बंद कर. काय झालं? नाही बघायला आली मी, असं काय आणलंय. तुझं आवडतं बिस्किट कुठलं सांग? सांग कुठलं आवडतं? मला काय माहिती, क्रीम वालं. नाव सांग. अरे ते स्माइली वालं. नाही. एम वरनं. सांग ओरिओ. कुठलं? नाही. ते येतं ना असं दोन्ही साईडला आणि मध्ये क्रीम आणि नाव सांगा. एम वरनं काहीतरी नाव आहे त्याचं. नाही. तेच वाला आहे मग, क्रीम मध्ये आणि आज दोन्ही बाजूला ते साखरवाला. साखरवालं ते पण नाहीये. सांग कुठलं आहे? माझा टाइम वेस्ट नको करू, दाखव. डोळे बंद कर आयशू. अरे दाखव ना. डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर. हे घे. डार्क फॅन्टसी. तिला समजलं नाही, डार्क फॅन्टसी आणलं होतं आणि तिला कळालं नाही. कधीपासून ती बोलते कुठलं कुठलं कुठलं. अरे यार तू बिर्याणी बोल. राईस आणि चिकन म्हणजे बिर्याणी झाली. चिकन होतं सकाळी, तर मी आता बनवते पुलाव. आयशू बोलली चिकन बनवून. आता चिकनचं कालवण बनवा वेगळं, मग परत वेगळं राईस बनवलं, असं म्हणजे एकच काहीतरी पण करते. जास्त तिखट नको बनवू, फ्राय नको बनवू. भदा भदा मिरच्या नको टाकू. भदा भदा मिरच्या नाही टाकल्यात. राईस फील करते ना मी, हे बघ कसे होतात कसे पण वाटतं. हा ते एकदम लेवल मध्ये नाही होत आहे. पहिला तू जाऊन तुझा बेडरूम क्लीन कर. बेडरूम किती घाण्या आल्या बघितलं आधी ती. बेडरूम मध्ये असं पसारा पडलाय. फक्त मोठं घर पाहिजे, सगळं चांगलं पाहिजे, नाही पण क्लिनिंग नको करायला या लोकांना. आल्याने पहिले मी चेक केली बेडरूम तरी बघावा जाऊन की कसा पडलाय. बघते तर सगळं मेसअप पडलंय असंच. घी टाकली याच्यात. मला सांगा, जर फक्त आपण नॉर्मल कुकर मध्ये चिकन बिर्याणी बनवत असेल तर त्याला काय होतं? चिकन पुलाव या चिकन बिर्याणी कमेंट मध्ये सांगा. आधी ती चिकन बिर्याणी बोल, चिकन बिर्याणी बोलते मी, म्हणजे त्याला चिकन पुलाव बोलतात. अच्छा, हा माहितीये चिकन व्हेज म्हणजे चिकन म्हणजे व्हेज पुलाव असतो. पण जर नॉर्मल आपण असं कुकर मध्ये जस्ट नॉर्मली असं बेसिक चिकन बिर्याणी बनवली तर त्याला बिर्याणी असं नाही होत ना बोलत.
चिकन पुलाव. तुम्ही काय बोलता सांगा मला कमेंट मध्ये. चिकन बिर्याणी या चिकन पुलाव. हे पण काय पुलाव आहे व्हेज. चिकन आणि भात झाला बिर्याणी. ओके. काही लोक चिकन बिर्याणी बोलतात, काही लोक चिकन पुलाव बोलतात. चिकन पुलाव आजपर्यंत नाही ऐकलं. आलू छिलके आणि याच्यामध्ये मी वाटण टाकलेलं आहे. सकाळीच ना मी करून ठेवलं होतं, म्हणजे आता वाटलं मी. लसण, अद्रक, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि टमॅटो. हे मी आता वाटलं मिक्सरमध्ये आणि ह्याच्यामध्ये ऍड केलं आहे. पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसण ह्याची पेस्ट मी तयार केली आणि ती ह्याच्यामध्ये ऍड केली आहे. तर ही असं काहीतरी दिसते. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम आणि आपण आता टाकणार आहोत त्याच्यामध्ये गरमागरम पाणी. ते आपली बिर्याणी तयार आहे. मस्त खमंग बिर्याणी खाऊया आपण. वाजलेत किती माहिती का तुम्हाला? 12:30 वाजून गेले तरी माझ्यामध्ये एवढी एनर्जी आली आहे. आपली मस्त बिर्याणी रेडी आहे. इथे दाखव ना बिर्याणी. असं हलवताना दाखव. मस्त बिर्याणी. आवाज कमी कर सोनू. एवढं काय त्याच्यामध्ये. आणि ही आहे आयशूची फेवरेट तंगडी ऍज ऑलवेज. बघ माझी बिर्याणी. चलो तुम निकले सोडो पीने के लिए एक मिनट छोटी आ रहा है ना हाँ अब तो गैर भाई हो जाए एक एक हाथ बैडमिंटन नहीं मेरा मूड नहीं है देखा सुना. आणि बिर्याणी खूप टेस्टी झाली आहे. तिला फेस वॉश मस्तपैकी. सो तुम्ही सुद्धा नाईट रुटीन फॉलो करा आणि तुमची स्किन मस्त ठेवा.